ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनामधून ऐकण्याची। तर आजच्या मननासाठी जो शास्त्र भाग आहे तो आहे इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 1, एफिशियन्स चॅप्टर 5 वर्स 1। आणि आजच्या संदेशाचा जो शीर्षक आहे ते आहे देवाचे अनुकरण करणारे व्हा। बी इमिटेटर्स ऑफ गॉड हे आजच्या संदेशाचं शीर्षक आहे। आणि आपण विश्वास ठेवूया की आज परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमचं आणि माझं या वचनाच्या द्वारे तो मार्गदर्शन करणार आहे। आणि या वचनामध्ये जे सत्य लपलेलं आहे ते परमेश्वर आज तुम्हाला आणि मला प्रगट करणार आहे। आणि एवढंच नव्हे तर त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्ही आणि मी जे आहे ते प्रज्वलित होणार आणि नक्कीच आम्ही परमेश्वराच्या गौरवाकरिता तुम्ही आणि मी सुद्धा आम्ही जे आहे ते प्रज्वलित होऊन आम्ही त्याचे गौरव करणारे असे बनू। तर या आपण त्या वचनाकडे जाऊया। इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि वचन 1। तर मग देवाचे प्रिय मुले या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा। तर पवित्र शास्त्र या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे की आम्ही देवाचे मुले या नात्याने तुम्ही आणि मी काय असलं पाहिजे तर परमेश्वराचे अनुकरण करणारे लोक हे असले पाहिजे। आणि पाऊल तेच या इफिसच्या मंडळीला सांगायचा प्रयत्न करत आहे। आणि तो त्यांना काय म्हणत आहे की प्रिय मुलांप्रमाणे किंवा प्रिय मुले या नात्याने तुम्ही देवाचे अनुकरण करणारे असे तुम्ही व्हा। देवाचे अनुकरण करणारे किंवा देवाचे अनुयायी हे दोन जे शब्द आहेत म्हणजे इमिटेटर आणि फॉलोवर, अनुकरण करणारे आणि अनुयायी हे दोन्ही शब्दाचे अर्थ जे आहेत ते चांगले आहेत किंवा त्याचा चांगला सुद्धा अर्थ होऊ शकतो, त्याचा वाईट सुद्धा अर्थ होऊ शकतो। जे काही ओरिजिनल असतं त्याची जी कॉपी आहे किंवा त्याची जी प्रतिकृती आहे त्याला आपण म्हणतो इमिटेशन। म्हणजे जे ओरिजिनल आहे त्यापासून ज्याची कॉपी ओरिजिनलची जी कॉपी केलेली असते त्याला आपण काय म्हणतो इमिटेशन। आणि म्हणून या ठिकाणी हे जे शब्द वापरण्यात आलेले आहेत, हा शब्द या ठिकाणी वापरलेला आहे की आम्ही कोणाला कॉपी केलं पाहिजे तर आम्ही देवाला कॉपी केलं पाहिजे। या ठिकाणी म्हटलेलं आहे की देवाचे अनुकरण करणारे व्हा। एक अल्टिमेट डील आहे, ते एक अंतिम करार हा केलेला आहे। आणि आम्हाला जे आहे ते देवाबरोबर जे आहे ते देवाच्या नातेसंबंधामध्ये आम्ही वाढत असताना तुम्ही आणि मी जे आहे ते देवाचं अनुकरण करणारे आम्ही झाले पाहिजे। आणि हे एक हाय स्टँडर्ड आहे। जर का आम्हाला त्या स्पिरिच्युअल हाय स्टँडर्ड पर्यंत जर आम्हाला पोहोचायचं असेल तर आम्हाला देवाचे अनुकरण करणारे हे बनलंच पाहिजे। कारण देवच तुमचा आणि माझा हा आदर्श आहे। तर आमचं उच्च आदर्श कोण आहे तर परमेश्वर आहे। आणि म्हणून आम्हाला देवाचे अनुकरण करणारे हे व्हायचं आहे। पाऊल या ठिकाणी तो सांगत आहे, तो असं म्हणत नाही की आम्ही देवासारखे व्हावे, पण आम्ही काय व्हावे देवाचे अनुकरण करणारे आम्ही व्हावे। आणि तो या ठिकाणी तुम्हाला आणि मला एक आज्ञा देत आहे आणि त्या आज्ञेचं आज्ञा पालन करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे। ज्यावेळेस बायबल म्हणतं बी इमिटेटर्स ऑफ क्राइस्ट, ख्रिस्ताचे अनुकरण करणारे व्हा, असं ज्यावेळेस बोललेलं आहे तर त्यावेळेस ती एक आज्ञा म्हणून तुम्हाला आणि मला दिलेली आहे। आणि ते आज्ञाचं पालन करणं तुमचं आणि माझं हे कर्तव्य आहे। आणि म्हणून जगामध्ये आम्ही पाहतो की जे काही जेन्युइन आहे, जे काही खरं आहे, जे काही ओरिजिनल आहे त्याचं काय केलेलं असतं, कॉपी केलेलं असतं, त्याचं इमिटेशन करून अगदी स्वस्तामध्ये त्या गोष्टी विकल्या जातात किंवा अगदी स्वस्त किमतीमध्ये त्याची विक्री होते। उदाहरणार्थ मला सांगू द्या की जर का आपले ओरिजिनल दात पडले तर आपण काय करतो, डेंटिस्टकडे आपण जातो आणि मग डेंटिस्ट काय करतात की ते आपल्याला कृत्रिमरित्या किंवा फॉल्स टीथ जे आहेत ते तुम्हाला आणि मला बसवून देतात। ते फॉल्स टीथ काय आहेत, ते ओरिजिनल नाही आहेत, पण ते जेन्युइन दाताची कॉपी आहे। हालेलुया।
जेन्युइन दाताची ती कॉपी आहे. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो, नकली दात. त्याला असली दात म्हणत नाहीत, कारण ते ओरिजिनल नाही आहेत, त्याची ओरिजिनलची नकल केलेली आहे, म्हणून त्याला आपण नकली दात असं म्हणतो. त्याचप्रमाणे जो मिमिक्री करणारा व्यक्ती आहे तो सुद्धा इतर कोणाची तरी, जो ओरिजिनल व्यक्ती असतो, जो जेन्युइन व्यक्ती असतो, त्याची तो नकल करण्याचा तो प्रयत्न करत असतो. कारण तो जे पात्र करतो किंवा ते जे कॅरेक्टर प्ले करतो त्याचं चित्रण करण्याकरिता तो अशा प्रकारची मिमिक्री करतो. तर हे जगामधल्या गोष्टी आहेत. पण बायबल तुम्हाला आणि मला स्पिरिच्युअल गोष्टी बोलत असताना तो काय सांगत असतो की तुम्हाला आणि मला जे आहे ते देवाचे अनुकरण तुम्हाला आणि मला करायचं आहे. ख्रिस्ताचं अनुकरण तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये करायचं आहे. मग आम्ही कोणाला क्लोजली बघायला पाहिजे, कोणाला अगदी आम्ही जवळून बघायला पाहिजे, कोणाचा जीवनक्रम आम्ही जवळून पाहायला पाहिजे, तर तो ख्रिस्ताचा जीवित क्रम जो आहे तो आम्ही जवळून पाहायला पाहिजे. मगच आम्ही काय करू, देवाचे आम्ही अनुकरण करणारे असे व्यक्ती आम्ही बनणार आहे. पहा, अविश्वासणारे व्यक्ती जे आहेत ते जगाला इमिटेट करतात. जग काय करतं त्याची ते नकल करायचं ते प्रयत्न करतात. पण तुम्ही आणि मी जे आहे, जे स्वतःला आम्ही विश्वासणारे असे म्हणतो, तुम्ही आणि मी देवाचे अनुकरण करणारे, देवाची नकल करणारे तुम्ही आणि मी लोक असले पाहिजे. पण आजकाल काय झालेलं आहे की विश्वासणारे लोक सुद्धा जगिक लोकांसारखं वागायला त्यांनी चालू केलेलं आहे. ते देवाचं अनुकरण न करता कोणत्या तरी प्रीचरचं अनुकरण करतात, कोणत्या तरी सेवकाचं अनुकरण करतात, कोणत्या तरी पास्टरचं ते अनुकरण आज करतेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि डिक्टो सेम टू सेम त्यांच्यासारखी मिनिस्ट्री जी आहे ती उभी करण्याचा प्रयत्न लोक करत आहेत. पण हे बायबलच्या विरुद्धामध्ये आहे. बायबलमध्ये सांगितलेलं नाही आहे की पास्टरला इमिटेट करा, पास्टरचं अनुकरण करा किंवा कोणत्याही मिशनरीचं अनुकरण करा. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की तुम्ही देवाचे अनुकरण करणारे व्हा. पहा, तुम्ही आणि मी जे आहे ती बार्नबासारखी आम्ही सेवा करू शकतो. तुम्ही आणि मी अंद्रिया म्हणजे अँड्रू सारखी तुम्ही आणि मी सेवा करू शकतो. तुम्ही आणि मी प्रार्थना आणि मध्यस्थी सुद्धा एस्तेर प्रमाणे आपण करू शकतो. जसं बायबलमध्ये लिहिलेलं आहे, जसं तिने केलेलं आहे उपवास, प्रार्थना आणि मध्यस्थी, त्या प्रकारे तुम्ही आणि मी करू शकतो. पेत्राप्रमाणे तुमच्या आणि माझ्यामध्ये धाडस पण जर आलं तर पेत्रासारखं धाडसी होऊन तुम्ही आणि मी सेवा जी आहे ती आम्ही करू शकतो. पण अनुकरण ज्या वेळेस करायचं असतं त्यावेळेस आम्ही फक्त आणि फक्त जे आहे ते परमेश्वराचंच, देवाचंच तुम्ही आणि मी अनुकरण करणं हे गरजेचं आहे. कारण तेच पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला करण्यास शिकवत आहे. आणि मग तुम्ही आणि मी जे आम्ही भ्रष्ट लोक होतो, तुम्ही आणि मी पापी होतो, त्यावेळेस परमेश्वराने काय केलेलं आहे, तुमच्या आणि माझ्यावरती दया केलेली आहे आणि तुम्हाला आणि मला त्यांनी आपले लेकरं होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि मग ज्या वेळेस आम्ही त्याचे लेकरं होतो त्यावेळेस तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, आम्ही त्याच्या सारखं बनलं पाहिजे, त्याला आम्ही इमिटेट करायला पाहिजे. पहा, ज्या वेळेस आम्ही या जगामध्ये आम्ही ज्या वेळेस जन्म घेतो, लहानपणापासून आम्ही आमच्या आईवडिलांना पाहतो आणि आईवडिलांना पाहत असताना आम्ही काय करतो, ज्या वेळेस आम्हाला समजतं की आमचे आई वडील जे आहेत ते आमच्यासाठी एक रोल मॉडेल आहेत, एक आदर्श आहेत किंवा एक गॉडली रोल मॉडेल्स आहेत, त्यावेळेस आम्ही काय करतो, आम्ही आई वडिलांकडे पाहतो आणि त्यांचं अनुकरण करण्याचा तुम्ही आणि मी काय करतो, प्रयत्न करतो. पण ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करतो आणि आम्ही ज्या वेळेस आमचा नवा जन्म होतो देवाच्या कुटुंबामध्ये, त्यावेळेस आम्ही आता देवाचे कोण झालेलो आहेत, प्रिय लेकर झालेलो आहोत. आणि ज्या वेळेस आम्ही पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारतो त्यावेळेस आपण देवाचे लेकर हे बनतो. आणि अशा वेळेस तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, त्या परमेश्वराला तुम्ही आणि मी अनुसरलं पाहिजे. का
तर आता आम्ही देवाचे लेकरं आहोत आणि देव आमचा पिता आहे. म्हणून लेकरं म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, त्या पित्याचं अनुकरण केलं पाहिजे. तर जॉन चॅप्टर 1 वर्स 12, योहान याचा 1 अध्याय आणि वचन 12 मध्ये म्हटलेलं आहे, परंतु जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यांना, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना, त्यांनी देवाचे मुले होण्याचा अधिकार दिला. हालेलुया. जितक्या लोकांनी, जितक्या जणांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, त्याच्या नावावरती जितक्यांनी विश्वास ठेवला, त्या सर्वांना त्यांनी मुले, देवाची मुलं होण्याचा अधिकार दिलेला आहे. मग तुम्ही आणि मी, जर आम्ही प्रभू येशूचा स्वीकार केलेला आहे, आम्ही प्रभू येशूच्या नावावरती विश्वास ठेवत आहोत, तर तुम्ही आणि मी काय झालेलो आहोत, देवाची मुले ही झालेलो आहोत. आणि मुले या नात्याने तुम्ही आणि मी देवाचे अनुकरण करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला त्या दैवीपणामध्ये वाढलं पाहिजे, त्या देवभक्तीमध्ये तुम्हाला आणि मला वाढलं पाहिजे. आणि जसं प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये राहत असताना पिता परमेश्वराचं अनुकरण केलं आणि एक सर्वोच्च उदाहरण म्हणून त्यांनी तुमच्या आणि माझ्या समोर त्याचं जीवन ठेवलेलं आहे. प्रियानो, तसंच तुम्ही आणि मी जे आहे, प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे तुम्ही आणि मी त्या देवाचं अनुकरण केलं पाहिजे. हालेलुया. देवाचं अनुकरण आम्ही ज्यावेळेस करतो त्यावेळेस आम्ही फार जवळून त्या देवाला आम्ही पाहण्याची गरज आहे. तो जसा बोलतो तसं आम्ही बोललं पाहिजे. देव जी कृती करतो तशा प्रकारची कृती, ते ऍक्शन्स तुम्ही आणि मी केले पाहिजे. देव जसा तुमच्या आणि माझ्या बरोबर वागतो तसंच आम्ही देखील इतरांबरोबर वागलं पाहिजे. जो व्यवहार परमेश्वर आमच्या बरोबर करतो त्याच प्रकारचं व्यवहार जे आहे ते आम्ही इतरांबरोबर आम्ही केलं पाहिजे. म्हणून पाऊल काय सांगत आहे की तुमच्या स्वर्गीय पित्याला तुम्ही जाणून घ्या आणि जसा तो भाषण करतो, जसा तो बोलतो, जसा तो वर्तणूक करतो त्याचप्रमाणे तुम्ही देखील करा. आणि मग आम्ही त्या पित्याचं अनुकरण कसं करणार आहोत, तर पाऊल या ठिकाणी काय सांगत आहे, पाऊल हे सांगायचा प्रयत्न करत नाही की आम्ही देवाचे जे सार्वभौमत्व आहे, जे गॉड्स सॉव्हरेंटी आहे, त्याचं अनुकरण करा असं तो म्हणत नाही. पण या ठिकाणी तो काय सांगत आहे की कसं आम्ही देवाचं अनुकरण करायचं आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. पहा प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, देव जो आहे तो एकटाच जो आहे तो सार्वभौम परमेश्वर आहे. म्हणजे त्याची सॉव्हरेंटी जी आहे ती त्याच्या एकट्याचीच आहे आणि त्याचबरोबर त्याचं स्वतःचं अस्तित्व आहे. तो स्वयं कार्यक्षम आहे. आणि एवढंच नव्हे तर त्याचं जे सार्वभौमत्व आहे ना, ते तुमच्या आणि माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. प्रियानो, तर हे जे परमेश्वराचे गुण आहेत, जसं की तो सार्वकालिक परमेश्वर आहे, तो सर्वशक्तिमान परमेश्वर आहे, तो सर्वव्यापी सर्वज्ञानी परमेश्वर आहे, हे जे त्याची जी विशेषता आहे त्याच्यामधली किंवा त्याचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत, हे तुम्हाला आणि मला त्याच्याकडून घेता येत नाहीत. त्या ॲट्रिब्यूट्सला तुम्हाला आणि मला कॉपी करता येत नाही. देव सर्वत्र आहे, सर्वव्यापी आहे. मग तुम्हाला आणि मला ते कॉपी करून तुम्हाला आणि मला एकाच वेळेस सर्व ठिकाणी होता येतं का? नाही. तर हे काही जे ॲट्रिब्यूट्स आहेत ते त्याच्या एकट्याचेच आहेत. ते तुम्हाला आणि मला कॉपी करता येत नाहीत आणि ते दुसऱ्यालाही ते देता येत नाहीत. म्हणून ते जे गुण आहेत ते परमेश्वराने तुम्हाला आणि मला सुद्धा दिलेले नाही आहेत की तुम्ही आणि मी सुद्धा सार्वकालिक असावं. त्यांनी ऑफकोर्स सार्वकालिक जीवन दिलेलं आहे तुम्हाला आणि मला, पण त्या या भूतलावरून आम्ही गेल्यानंतर, मरणानंतर त्यांनी तुम्हाला आणि मला ते सार्वकालिक जीवन त्यांनी दिलेलं आहे, तेही स्वर्गामधलं. पण तुम्ही आणि मी जे आहे ते तुम्ही आणि मी सर्वव्यापी आणि सर्वज्ञानी असे नाही आहोत. प्रियानो, तर काही ॲट्रिब्यूट्स आहेत त्यांनी ते स्वतःपुरतंच त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले आहेत. मग या ठिकाणी पाऊल तुम्हाला आणि मला काय सांगायचा प्रयत्न करतो की त्याची प्रिय मुले या नात्याने आम्ही देवाचे अनुकरण करणारे झाले पाहिजे, ना की बालिश वृत्तीचे, ना की बालिश वर्तणूक.
म्हणजे मुलांसारखं त्यांनी काय म्हटलेलं आहे की मुलांसारखं किंवा मुले या नात्याने आम्ही देवाचं अनुकरण केलं पाहिजे. तो असं म्हटलं नाही की बालिश वृत्ती घेऊन, चाइल्डिश ॲटिट्यूड घेऊन, चाइल्डिश बिहेवियर घेऊन तुम्ही आणि मी त्याचं अनुकरण करावं, पण प्रिय मुलांप्रमाणे अनुकरण करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जर दुसरं वचन आपण पाहिलं एफिशियन्स 5 चॅप्टर 5 वर्स 2, आणि ख्रिस्ताने तुम्हावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्या करिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला. हालेलुया. या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला काय सांगत आहे पहा. या ठिकाणी वचन तुम्हाला आणि मला हे सांगत आहे की ख्रिस्ताने तुमच्यावरती आणि माझ्यावर प्रीती केलेली आहे आणि त्यांनी आपलं स्वतःचं जीवन जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी एक यज्ञ म्हणून परमेश्वराला त्यांनी ते अर्पण केलेलं आहे. परमेश्वराला सुवास मिळावा म्हणून त्यांनी आपलं जीवन जे आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? प्रीतीने चाललं पाहिजे. हालेलुया. तुम्ही आणि मी प्रीतीमध्ये चाललं पाहिजे. प्रीतीमध्ये चालून तुम्ही आणि मी त्या परमेश्वराचे अनुकरण हे करू शकतो. येशूने त्याचं जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. तो तुमचा आणि माझा उत्तम मेंढपाळ झाला आणि उत्तम मेंढपाळ नेहमी काय करतो? आपल्या मेंढरांसाठी तो आपला प्राण देखील देण्यासाठी तयार असतो. या आपण वचन काढूया. जॉन चॅप्टर 10 वर्स 11 अँड वर्स 15. योहान 10वा अध्याय आणि वचन 11 आपण पहिला वाचू. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे मीच उत्तम मेंढपाळ आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. हालेलुया. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता प्राण देतो. आणि जर प्रभू येशू ख्रिस्त जर तुमचा आणि माझा उत्तम मेंढपाळ आहे तर त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी त्यांनी आपला प्राण दिलेला आहे. आणि प्राण देऊन त्यांनी काय दाखवलेलं आहे की तो तुमच्या आणि माझ्यावरती किती प्रीती करतो. वचन 15 मध्ये पुढे लिहिलेलं आहे मी उत्तम मेंढपाळ आहे. पुन्हा येशूच हे बोलत आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात. हालेलुया. प्रभू येशू या ठिकाणी म्हणतो की तो उत्तम मेंढपाळ आहे आणि तो तुम्हाला आणि मला ओळखतो. कारण या ठिकाणी म्हटलेलं आहे की जसा पिता मला ओळखतो तसा मी पित्याला ओळखतो आणि जसे जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मी त्यांना ओळखतो. तर जर प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती केलेली आहे तर तुम्हाला आणि मला सुद्धा त्या प्रीतीमध्ये चालायचं आहे. प्रियानो, देवाने तुमचं आणि माझं पाप जे आहे ते फार सिरियसली घेतलं, पण त्याची शिक्षा तुम्हाला आणि मला देवाने दिली नाही. आम्ही पापी होतो, पण त्या पापाची शिक्षा तुम्हाला आणि मला मिळायला हवी होती. पण त्यांनी काय केलेलं आहे? त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला त्यांनी या भूतलावरती पाठवलं आणि तो तुमच्या आणि माझ्यासाठी पाप झाला आणि त्यांनी तुमचं आणि माझं मरण जे आहे ते आपल्या खांद्यावरती घेतलं आणि तुम्हाला आणि मला त्या पापापासून त्यांनी क्षमा प्राप्त करून दिलेली आहे. तर प्रियानो, वचन काढूया आपण. पहिलं योहान याचा 4था अध्याय आणि वचन 10. प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हावरती प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठवले. या ठिकाणी वचन स्पष्ट सांगत आहे की तुम्ही आणि मी देवावर प्रीती केली नाही, पण देवाने तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती केली आणि त्यामुळे त्यांनी काय केलं? तुमच्या आणि माझ्या पापांचं प्रायश्चित व्हावं म्हणून त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र, स्वतःचा पुत्र त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी पाठवलेला आहे. प्रियानो, त्याचबरोबर रोमकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 8. रोमन्स 5 चॅप्टर 8 मध्ये काय म्हटलेलं आहे? परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. हालेलुया. आम्ही पापी होतो तरी देखील देवाने तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती केली आणि त्यांनी त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला तुमच्या आणि माझ्यासाठी मरण्याकरिता त्यांनी पाठवलं. प्रियानो, तर ही देवाची प्रीती आहे आणि म्हणून
ख्रिस्ताने स्वतःचं जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी देव केलेलं आहे. तो तुमच्या आणि माझ्या जागी तो मरण पावला. प्रियानो, किती महान त्याचं प्रेम आहे. आणि म्हणून आज तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा त्या प्रीतीमध्ये आम्हाला चालायचं आहे. ख्रिस्ताने जी प्रीती तुमच्या आणि माझ्यावरती दाखवली, तीच प्रीती आम्ही इतरांवरती आम्ही दाखवली पाहिजे. आणि फक्त आजच नाही दाखवायची, उद्याच नाही दाखवायची, तर मरणाच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही आणि मी ती ख्रिस्ताची प्रीती आम्ही इतरांवरती दाखवणं हे गरजेचं आहे. पहिलं योहान याचा 3रा अध्याय आणि वचन 16 मध्ये काय म्हटलंय पाहूया. 1 जॉन चॅप्टर 3 वर्स 16. ख्रिस्ताने आपल्याकरिता स्वतःचा प्राण अर्पिला, यावरून आपल्याला प्रीतीची जाणीव झाली आहे. तेव्हा आपणही आपल्या बंधूकरिता स्वतःचा प्राण अर्पिला पाहिजे. ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला प्राण अर्पण केला. आपलं जीवन त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेलं, जीव त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी दिलेला आहे. प्रियानो, तर आपण सुद्धा आपल्या बंधूकरिता, म्हणजे आपले जे ख्रिस्ती भाऊ बंधू आहेत, त्यांच्याकरिता आपण सुद्धा स्वतःचा प्राण जो आहे तो अर्पिला पाहिजे, असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. आणि म्हणून जसं ख्रिस्ताने आमच्यावरती प्रीती केली, तसंच आम्ही देखील इतरांवरती प्रीती केली पाहिजे. जसं ख्रिस्ताने त्याचा प्राण आपल्यासाठी अर्पिला, तसं आम्ही देखील आमचा प्राण इतरांसाठी आम्ही तो अर्पिला पाहिजे. हे करण्याकरिता तुम्हाला आणि मला कोण मदत करणार आहे? तर पवित्र आत्मा तुम्हाला आणि मला मदत करणार आहे. देवाची जी अलौकिक प्रीती आहे ती तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये पवित्र आत्मा घालणार आहे. आणि त्या प्रीतीमुळे आम्ही काय करणार आहे? इतरांशी आम्ही प्रेमाने वागणार आहे, प्रीतीने राहणार आहे, आणि आम्ही आमचा जीव सुद्धा त्यांच्यासाठी आम्ही अर्पण्यास तयार हे असलं पाहिजे. हालेलुया. आणि मग काय होतं, ज्या वेळेस आम्ही इतरांवरती प्रीती करायला लागतो, त्यावेळेस काय होतं, ही एक आम्हाला एक चांगली सवय लागून जाते. कालांतराने ती एक सवय चांगली होते, चांगली सवय आम्हाला लागते. आणि आम्ही काय करतो, अधिक आणि अधिक आम्ही त्या पित्याचं, स्वर्गीय पित्याचं अनुकरण जे आहे ते आम्ही करू लागतो. हालेलुया. करास पत्र याचं 4 अध्याय वचन 30 जर का आपण पाहिलं, तर इथे म्हटलेलं आहे की देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. डू नॉट ग्रीव द होली स्पिरिट. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. हालेलुया. तर या ठिकाणी तुम्हाला आणि मला देवाचं वचन हे सांगत आहे की आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करू नये. पवित्र आत्म्याला तुम्ही आणि मी नाराज करायचं नाही, खिन्न करायचं नाहीये. कारण तुम्हाला आणि मला मुक्ती देण्याकरिता आमच्यासाठी त्यांनी खंडणी भरलेली आहे. आणि म्हणून आणि त्यानंतर पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला आणि मला मुद्रित केलेलं आहे. म्हणजेच यू अँड मी आर सील्ड फॉर द डे ऑफ रिडेम्पशन, असं पवित्र शास्त्र म्हणतं. तुम्हाला, तुमच्या आणि माझ्यावरती मोहर घातलेली आहे, एक सील टाकलेला आहे, ठप्पा मारलेला आहे पवित्र आत्म्याचा. आणि म्हणून आम्हाला पवित्र आत्म्याला खिन्न करायचं नाही. तर जी प्रीती पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये घालतो, ती प्रीती आहे ती आम्ही इतरांना दाखवणं हे गरजेचं आहे. वचन 31 मध्ये काय म्हटलंय पहा. इफिस 4:31, एफिशियन्स 4:31. सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येव. या ज्या गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत, कडूपण, संताप, क्रोध, गलबला, निंदा, हे सर्व काय आहे? हे सर्व वाईट गोष्टी आहेत. या सर्व दुष्टपणाच्या गोष्टी आहेत. आणि ह्या सर्व ज्या आहेत ते तुमच्या आणि माझ्यापासून दूर राहाव्यात असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगत आहे. कारण या सर्व ज्या वाईट गोष्टी आहेत त्या तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये वेदना घेऊन येतात, ते दुःख घेऊन येतात, ते त्रास घेऊन येतात. आणि म्हणून या सर्व गोष्टींना आम्ही काय केलं पाहिजे? दूर केलं पाहिजे. या गोष्टींमुळे पवित्र आत्मा दुःखी होतो, या गोष्टींमुळे पवित्र आत्मा खिन्न होतो. म्हणून या गोष्टींना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये थारा नसला पाहिजे. सर्व प्रकारचं कडूपण, संताप, क्रोध, गलबला, निंदा करणे, या सर्व वाईट गोष्टी आम्ही आमच्या जीवनामधून काढून टाकल्या पाहिजेत.
आणि ज्या वेळेस आम्ही या गोष्टी काढून टाकतो त्यावेळेस काय होणार आहे, जो देवाचा स्वभाव आहे, जसा देव दयाळू आहे, कृपाळू आहे, कनवाळू देव आहे, क्षमा करणारा देव आहे, हे जे देवाचे गुण आहेत ते तुमच्या आणि माझ्या जीवनाच्या ठायी ते दिसून येणार आहेत. आणि म्हणून पुढे 32व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा, जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. हालेलुया. आम्हाला देवासारखं उपकारी बनायला सांगत आहे बायबल, त्याचप्रमाणे कनवाळू बनायला सांगत आहे आणि एकमेकांची क्षमा करण्यासाठी सुद्धा पवित्र शास्त्र हे सांगत आहे. आणि हे जे देवाचे गुण आहेत, हे जे देवाचा स्वभाव आहे, त्याचं अनुकरण तुम्ही आणि मी करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आम्हाला 3 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहे की आम्ही प्रीतीमध्ये आम्ही चाललं पाहिजे. जसं देवाने आमच्यावर प्रीती केली तशीच आम्ही इतरांवरती प्रीती केली पाहिजे. आणि प्रीती करण्याची ही चांगली सवय तुम्ही आणि मी स्वतःला लावून घेतली पाहिजे. मगच आम्ही देवपित्यासारखं तुम्ही आणि मी देवपित्याचं तुम्ही आणि मी अनुकरण करणार आहे. दुसरी गोष्ट आम्हाला ही सांगितलेली आहे की तुम्ही आणि मी त्या पवित्र आत्म्याला तुम्ही आणि मी खिन्न करायचं नाही. आणि ज्या गोष्टी वाईट आहेत, ज्या गोष्टी दुष्टपणाच्या आहेत, ते सर्व वाईट आणि दुष्ट गोष्टी आमच्या जीवनामधून काढून टाकायच्या आहेत. आणि आम्हाला देवाचे स्वभाव गुण जे आहेत ते स्वीकारायचे आहेत. आणि त्याच्याद्वारे आम्ही काय करणार आहोत, परमेश्वराचं आम्ही अनुकरण करणार आहोत. मग आम्ही देवाला कशा प्रकारे संतोष देऊ शकतो? आम्ही कशा प्रकारे देवाला संतोष देऊ शकतो? देव जसा आमच्या बरोबर कृती करतो तशीच आम्ही कृती केली पाहिजे. जसं देव आमच्या बरोबर वर्तणूक करतो तसंच आम्ही इतरांबरोबर आम्ही केली पाहिजे. याचा अर्थ जर देव दयाळू आहे, तुमच्या आणि माझ्यावरती तो दया करतो, तर आम्ही सुद्धा इतरांवरती दया केली पाहिजे. जर देव तुमच्या आणि माझ्यासाठी जर देवाकडे कनवाळूपणा असेल आणि तो अगदी कंपॅशनेट होत आहे तुमच्या आणि माझ्यासाठी, तर आमचं सुद्धा अंतःकरण ज्यावेळेस आम्ही दुसऱ्यांना पाहतो, जे लोक दुःखात आहेत, त्रासात आहेत, वेदनेमध्ये आहेत, संकटामध्ये आहेत, त्यांच्या प्रती आमच्यामध्ये सुद्धा तो कनवाळूपणा जो आहे तो आला पाहिजे. जसा देव तुमच्या आणि माझ्यावरती प्रीती करतो तसं आम्ही इतरांवरती प्रीती केली पाहिजे. तुमच्या आणि माझ्या पापांची तो क्षमा करीतो तसं आम्हीही इतर लोक ज्यावेळेस आमच्या बरोबर वाईट वागतात, आम्हाला दुःख देतात, आम्हाला त्रास देतात, त्यावेळेस आम्ही त्यांना क्षमा करणं गरजेचं आहे. देव जशी आमची काळजी घेतो तशी आम्ही सुद्धा इतरांची काळजी घेतली पाहिजे. ह्या सर्व गोष्टी केल्याने आम्ही त्याचं अनुकरण करतो असं समजलं जातं. आणि ज्यावेळेस आम्ही या सर्व गोष्टी करून परमेश्वराचं अनुकरण करतो त्यावेळेस आम्ही देवाला संतोष देतो. हालेलुया. देवाची काय इच्छा आहे की आम्ही कसं वागावं? तर देवाची हीच इच्छा आहे की जसं देव आमच्या बरोबर वागतो तसंच आम्ही इतरांबरोबर वागलं पाहिजे. देवाने जर दया दाखवली, कनवाळूपण दाखवलं, क्षमा केली, तर आम्ही सुद्धा ते केलं पाहिजे. देवाने आमच्यावर प्रीती केली आणि आम्हाला क्षमा केली. एवढंच नव्हे तर प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी पाठवलं आणि तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे त्यांनी तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा केलेली ही आहे. आणि हेच त्या परमेश्वराचं प्रेम आहे. आणि अशाच प्रकारे तो तुमच्या आणि माझ्या बरोबर आणि इतर सर्व लोकांबरोबर तो अशाच प्रकारची तो वागणूक तो देतो. म्हणजे तो इम्पार्शल देव आहे, तो पार्शालिटी करत नाही, तो तोंड बघून जे आहे ते आशीर्वाद देत नाही, तर तो सर्वांवरती एक समान तो प्रीती करतो. सर्वांसाठी त्याच्याकडे तो कनवाळूपणा आहे. आणि म्हणून जर का आम्हाला त्याचं अनुकरण करायचं आहे तर आम्ही सुद्धा सर्वांना एकसारखं आम्ही वागणूक दिली पाहिजे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामधून आज आम्हाला हे शिकायला मिळतं की आम्ही जे आहे परमेश्वरासारखं आम्ही कृती करायला आम्ही शिकलं पाहिजे, त्याच्यासारखं आम्ही वागलं पाहिजे, त्याच्यासारखं आम्ही प्रीती करण्यास, दया करण्यास, क्षमा करण्यास
आम्ही शिकलं पाहिजे आणि नेहमी आम्ही प्रीतीमध्ये, ख्रिस्ताप्रमाणे आम्ही प्रीतीमध्ये चाललं पाहिजे. हालेलुया. आज हे वचन आज परमेश्वराने तुमच्या आणि माझ्यापर्यंत आणलेलं आहे आणि प्रभू वचनातून हेच तुम्हाला आणि मला शिकवू इच्छितो की आम्ही जे आहे ते जगाचे अनुकरण करणारे नव्हे, तर आम्ही देवाचे अनुकरण करणारे आम्ही लोक असावे. आजपर्यंत जर आम्ही इतर लोकांचे अनुकरण करत असणार, कोणत्याही ॲक्ट्रेसचं अनुकरण करत असणार किंवा आपल्या आईवडिलांचं जरी अनुकरण करत असेल, तर आज ते आम्ही या क्षणाला आम्ही ते थांबवलं पाहिजे. त्या जर का आम्ही जगासारखं वागत असणार किंवा इतर कोणाचं तरी अनुकरण आज जर आम्ही करत असेल, तर आज देवाकडे आज आपण पश्चाताप करूया. देवाकडे आपण देवासमोर पश्चाताप करू, देवाकडे आपण क्षमा मागू आणि देवाला सांगू की देवा माझं चुकलं, आजपर्यंत मी जगाचं अनुकरण करत होते, आजपर्यंत मी इतर व्यक्तीला आपलं रोल मॉडेल बनवून मी त्याचं अनुकरण करत होते, पण आजपासून परमेश्वरा मी तुझं प्रिय लेकरू म्हणून किंवा तुझं प्रिय लेकरू या नात्याने आजपासून मी तुझं अनुकरण करणार आहे, असं आपण परमेश्वराला सांगूया. देव करो हे वचन आज तुम्हासाठी आशीर्वादाचं ठरो. आपण या वचनासाठी प्रार्थना करूया आणि देवाचा आभार मानूया. स्वर्गीय पिता, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हे जीवन जे तू आम्हाला देऊ केलेले आहेस बापा, ही तू आमच्यासाठी दिलेली एक देणगी आहेस आणि म्हणून त्याबद्दल प्रभू आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू तू या भूतलावरती तू आम्हासाठी पाठवलंस, त्याने येऊन प्रभू आमच्यासाठी आपला प्राण अर्पिला, यासाठी की प्रभू आम्ही तुझे लेकरं व्हावेत. आणि प्रभू जे उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या समोर ठेवलेलं आहे आणि हे दाखवून दिलेलं आहे की देवपित्या तो तुझं अनुकरण करणारा व्यक्ती होता, तेच उदाहरण आज आम्ही आमच्या जीवनामध्ये घ्यावं आणि आम्ही तुला अनुसरावं, याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर अशी मी तुला विनंती करीते. प्रभू दयाळू परमेश्वरा, जसं तू आम्हाला क्षमा केलेली आहेस तसंच प्रभू आम्ही अंतःकरणापासून इतरांना क्षमा करावी, याकरिता प्रभू तू आम्हाला आशीर्वादित कर. त्याचप्रमाणे प्रभू आमच्या मुखातले प्रत्येक शब्द हा प्रीतीने भरलेला शब्द असू दे, आमचे विचार जे आहेत ते शुद्ध असू देत बापा, अशी मी तुला विनंती करते. तुझे लेकरं म्हणून विश्वासाने तुझी आज्ञा पाळून तुझे अनुकरण करण्यास सहाय्य कर बापा, येशूच्या नावात मागते. आमेन, आमेन.